सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी अचानकपणे आज आंतरवाली सराटीमध्ये येऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर नेमकं काय चर्चा झाली, अचानकपणे भेट घेतली? नाही, मी तर आधीच ठरवलेलं, कारण 2 दिवसापूर्वी जेव्हा जरांगे पाटलांचं टी व्हीवर जेव्हा बघितलं की त्यांना चक्कर आली होती, ते बघून वाईट वाटलं होतं. म्हणून मी म्हटलं आपण जाऊन त्यांची चौकशी नक्कीच करायला हवी, तब्येतीची चौकशी करायला हवी. म्हणून आज मी आले होते आणि भेट घेऊन त्यांची तब्येतीची विचारपूस करून परत जाणार आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही आणि जरांगे पाटील सतत लढा देत आहेत. कुठल्या टप्प्यापर्यंत तुमचा लढा चालू आहे? शेवटपर्यंत. आणि जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत. म्हणजे आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी ज्या मला हव्या होत्या त्या तशा आलेल्या नाही आहेत, तर त्या लेखी स्वरूपात मी देखील धनंजयंकडे देणार आहे. आणि अमुक गोष्टी ज्या करायला हव्या होत्या त्या आत्तापर्यंत होताना दिसत नाही आहेत, तर त्या गोष्टी उज्ज्वल निकम यांच्याकडे पण मी बोलणार आहे आणि धनंजयजीशी पण बोलणार आहे. तर मला वाटतं सगळेच आपण, माध्यमं म्हणा, लोक म्हणा, सगळेच जण जोपर्यंत न्याय होणार नाही तोपर्यंत नक्कीच लढतील. न्याय मिळेलच. परंतु आज तुम्ही जालन्यामध्ये सहकारी कारखाना जो आहे अर्जुन इंडस्ट्रीज, त्या ठिकाणी भेट देणार आहेत. काय नेमका विषय आहे तो आज? कसं झालेलं की आत्ता ह्या काळातच गेल्या 2 महिन्यात ते जालन्याचे शेतकरी 2दा येऊन मला मुंबईत भेटून गेले होते. तर त्यांना मी आश्वासन दिलं होतं की मी तिथे एकदा येते, कशी सत्य परिस्थिती आहे ती बघते आणि तुमच्याकडनं तिथे येऊन ऐकून घेते. कारण मुंबईपर्यंत सगळ्यांनाच पोचता येत नाही, म्हणून मी आज इथे यायचं ठरवलं होतं. आणि जालन्यात येऊन दादांना न भेटणं मला ॲक्च्युली वाटत होतं. जेव्हा ती चक्कर येताना बघितलं, मला वाटलं एकदा आपण जाऊन तब्येतीची विचारपूस करावी, म्हणून मी आले होते. ताई तब्येतीची विचारपूस करायसाठी आल्या होत्या. दादा, आता तब्येत कशी आहे आणि ताई भेटायला आल्यात, नेमकी काय चर्चा झाली? नाही, तब्येत बरी आहे. नाही, चांगलं झालं ना, ताई भेटायला आल्यात. त्यांचंही खूप काम मोठं आहे आणि ते भेटायला आल्यात. काय झालं तर त्या दिवशी जरा अचानक अंग गळून गेलं होतं माझं. बीडच्या शिक्षकांचा कार्यक्रम होता, बीड जिल्ह्यातल्या शिक्षकांचा. आणि एकदम अंग जर गार पडलं तर ऑटोमॅटिक गळून जातं. अशक्तपणा उपोषणाचा खूप आहे. मग आता तब्येत बरी, त्या निमित्तानं ताई भेटायला आले होते, बाकी काय नाही. संतोष देशमुख यांच्या न्यायाची लढाई चालू आहे. आता सध्या कुठल्या टप्प्यावर लढाई आहे आणि याच्या पुढे तुम्हाला न्याय मिळावा म्हणून पुन्हा काही वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार आहात का? काही विषय आहेत का तसे? बरेच राहिलेत ना त्यातले काटे, आणखी बरेच काटे त्याच्यामध्ये राहिलेत आणखीन. कारण 6 आरोपी भरपूर होणार आहेत आणखीन त्याच्यामध्ये. शेवट फासावर चढेपर्यंत हटत नाहीत आम्ही. जे व्हायचं असेल ते होईल, पण फासावर चढेपर्यंत हटत नाहीत आणि हटणार पण नाहीत. एकदा जर आपण शब्द फेकला तर पुन्हा त्या शब्दापासून हटत नाहीत ना. त्यामुळं आपली लढाई आपल्या जनमताच्या जोराची कायम सुरू आहे. त्या 6 आरोपी खूप आहेत, ते झाले नाहीत, मात्र ते आणखीन लढाई सुरू ठेवावी लागणार आहे. धनंजय मुंडे यांना 6 आरोपी केलं पाहिजे अशी एक मागणी आहे तुमची. अरे, मुख्य आणि सहचं काय संबंध आहे? मुख्य आरोपी करायला पाहिजे त्याला, कारण तेच सगळं करता करवित आहे. हे पैसे मग त्याला इतके कशाला लागत होते? या खुनं करून, जे मेंढ्या हडपून प्लॉट हडपायचे आणि याच्यातून दहशत निर्माण करायची आणि त्याच पैशातून सत्ता उपभोगायची. पैसे खर्चायला मिळत होते आहे ते रस्त्यावरचे काटे तेव काढत होता. तो 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडेच्या रस्त्यावरचे काटे बाजूला सरकायचं काम तेव करायचं. पैसा पण गोळा तेवच करायचा. मग पैसेच याला लागत होते ना. हे मुख्य आरोपीच आहे, कारण त्याच्या कार्यालयावरती बैठक झालेली परळीच्या, आणि तो जर छाती ठोकपणे सांगतो हा माझाच माणूस आहे, तर मग हा पैसे त्याच्यासाठी जमा करत होता. पण वेळ लागतोय, सरकार गंभीर वाटतंय तुम्हाला या प्रकरणात? नाही, त्याला वाचवायचंच. त्यांना एक सडक्या विचाराचा माणूस सांभाळायचा आहे. त्यांना राजकीय मित्रत्व निभवायचं. पण एक गुंडगिरी चालवणारा टोळी, संघटित गुन्हेगारी जी प्रकार आहे, जी समोर आता या राज्यानं बीडच्या त्या परळीच्या माध्यमातून बघितलं आहे, हे संपवायचं नाही आहे सरकारला. विशेष करून देवेंद्र फडणवीसला हे संपवायचं नाही आहे. त्यांना असले विषारी लोक पोसायचे. पण एक दिवस अजित पवारांसमोर आणि देवेंद्र फडणवीसांसमोर संकट म्हणून उभा राहणार आहे धनंजय मुंडे. लक्षात ठेवा, जर वाचवाल ना त्याला, तर हा खूप मोठा विषारी साप आहे. हे तुमच्या पुढे संकट म्हणून उभा राहणार आहे, सरकारच्याच पुढं. परंतु अजित पवार जेव्हा बीडला येतात तेव्हा असं म्हणतात की गुंडागर्दी संपवायची, बीडमधली दहशत संपवायची. संपवतील ते? आलं लक्षात आता त्या आत्ताच्या प्रकरणावरूनच 6 आरोपी एकही पकडला नाही आत्तापर्यंत. ना गाड्या देणारा पकडला, ना कुठला पोलिस आहे ना. त्या पोलिस तर बैठकीला होते, त्या
कार्यालयात केजच्या ते अधिकारी, त्यांना तर नाही पकडलं गेलं. ती एक बाई तर फुकट मारून टाकली यांनीच म्हणायला लागेल ना, तिला काही तपासच नाही. शिवाजीनगरचा पोलीस स्टेशनचा PI कोण असेल ती, गेवराईचा PI कोण असेल ती, त्यांच्या चौकशा झाल्या नाही ना. त्याच्या डोक्यात नेमके किती किडे पडले होते म्हणून दवाखान्यात आणलं होतं ना त्याला अचानक. ते डॉक्टरांना काय सस्पेंड केलं नाही मला वाटतं, आणखीन त्याला काय त्यांनी चौकशीला घेतलं नाही, किती दुखत होतं त्याचं म्हणून. ते होता ICUमध्ये खुशाल झोपला होता, ICUतले पेशंट बाहेर काढून, 1 नंबरचा आरोपी. हे अजित पवारांचे हे एक प्रतापच आहेत नवीन प्रकारचे. कारण तुम्ही सहारोपी करणार नाहीत कोणाला, आरोपी कोणाला करणार नाहीत आणि फक्त बोलणार आम्ही कोणाला सोडणार नाहीत. सोडायला धरलं तुम्ही कोणाला? सरकारचा प्रतिनिधीसुद्धा आहे, आंदोलनात सहभागी झालेला आहे. त्यामुळे यांची फक्त भाषणे ऐकायचे आता. आणि ते पिक्चरमधले नुसते गाणे म्हणतात, डायलॉग आणि ते गाणे म्हणतात, कुठं स्टेजवर कशावर जाऊन द्या, तेवढंच तारुळ्या ठोकीत आहेत फक्त हे. कारण सरकारचा प्रतिनिधी सरकारचा छुपा अजेंडा राबवतो आहे देशमुख प्रकार. सुरेश देश म्हणताय तुम्ही, ते कोणी काय मला नाही माहिती. हे छुपे अजेंडे राबवले जातात इथं आणि सरळ आरोपी वाचवले जातात. वाचवण्याचाच प्रकार आहे ना. आता मी देशमुख कुटुंबाकडून ऐकलं होतं, आज तर ते प्रत्यक्ष जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की हा तपास आणखीन 3 महिने चालणार आहे. म्हणजे चार्जशीट दाखल व्हायच्या अगोदर, म्हणजे एकूण 6 महिने हा तपास चालणार होता. आपल्याला वकिलांची आवश्यकता आहे चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणून ताबडतोब वकील नियुक्त करणं गरजेचं आहे. उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती केली जावी ही मागणी होती आणि केलीसुद्धा. अरे उलटंच झालं, उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती झाली आज आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार्जशीट दाखल झाला. म्हणजे याचा हे काय प्रकार आहे नेमका? चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील असावा असं देशमुख कुटुंबाचं मस्साजोग गावकऱ्यांचं म्हणणं होतं. त्यांची नियुक्ती झाली की लगेच चार्जशीट दाखल होते. हेच का प्रकार? अजितदादांना हेच संपवायचं आहे का? म्हणजे जे संपवायचं म्हणताय तुम्ही, गुंडगिरी संपली पाहिजे, अशी संपल का? आता तपासच संपला ना, चार्जशीट दाखल झालं म्हणजे तपास संपला. आता कोणी आरोपी होणारच नाही आहे. आता हे सगळ्याला कळतं. पुरवणी तपासात काय येणार आहे, पुरवणी अहवालात काय येणार आहे हे सगळ्यांना कळतं आहे. आता काही मला नाही वाटत कोणी आरोपी त्याच्यात आता होईल म्हणून. हां, तुम्ही चार्जशीट दाखल केलं नसतं, त्यांना तुम्हाला चौकशीला घेता आलं असतं, एक आरोपी वाढवता आला असता. हे काय होतं बरं का, हे जे म्हणतात ना आम्ही संपवणार आहेत बीडची गुंडगिरी, ही संपवणार नाही. यांना जर संपवायची असते ना तर यांनी त्याच वेळेस आरोपी केलं असतं आणि त्याचं सरकार बदनाम झालं असतं. म्हणून त्यांनी हे आरोपी केले नाही. कारण आत्ता 8-9 आरोपी आहेत आणि हे 100-150 झाले असते सगळे मिळून. असते सरकारची नाचक्की झाली असती ना. इतके आरोपी होतेच संतोष देशमुखांच्या प्रकरणात. म्हणून त्यांनी हे त्यांचं नाव खराब होऊ नये म्हणून हे बाकीचे सगळे वाचवले. सोयीस्कर पद्धतशीर पद्धतीने त्यांनी संतोष भैया देशमुखांचं प्रकरणाची विल्हेवाट लावली, सरकारी प्रतिनिधी त्याच्यात घालून. म्हणजे सरकार धनंजय देशमुख आणि स्वतःला पण वाचवण्याचा प्रयत्न करते या प्रकरणात. वाचविलं ना. आता त्याच्या बंगल्यावरती जर बैठक होती, CDR सरकार काढू शकतं, CCTVचे फुटेज सरकार हस्तगत करू शकतं, काय तिथं होतंय हे सगळं बघू शकतं. तुम्ही संतोष भैयाचा हत्या होण्याच्या अगोदर 1-2-4 महिन्याचे त्या धनंजय मुंडेचे CDR काढलेत का? त्याच्यानंतरचे कोणत्या आरोपीने त्यांना हे काही माहीत नाही कोणाला. हां, काय पुरावा पाहिजे तुम्हाला? त्याचंच कार्यालय इथे परळीचं, तिथं बैठक झाली. त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाचं कार्यालय केजला आहे, तिथं पण बैठक झाली. काय केलं? काहीच नाही केलं. यांनी वाचवला. एक त्यांचा नवीन पॅटर्न आणला त्यांनी, माणुसकी नावाचा. त्यांच्यात तेव्हाच माणुसकी जिवंत होती. म्हणजे तिकडं क्रूर हत्या संतोष भैयाची केली गेली, त्या कुटुंबाला न्याय द्यायचं सोडून हे माणुसकी नवीन शब्द आणला. साधं कुणाला म्हणजे सर्दी झाली तरी ते भेटायला जातील लगेच, एवढी माणुसकी जिवंत आहे त्यांच्यात. भयंकर. जसं काय त्याला कोमात गेलाय तो, लगेच भेटायला माणुसकीच्या नावाखाली जाते ते. संतोष भैयांच्या कुटुंबाच्या किती वेदना असतील, राज्याचं काय वेदना असतील, काय म्हणणं असेल त्यावरती. इथं माणुसकी जिवंत नाही. राजकीय गुंड मित्र वाचवायचा आहे, इथं मात्र माणुसकी दाखवली जाते. सरकार पुरस्कृत ही माणुसकी नवीन शब्द आणलेला आहे त्यांनी, त्यांचे लोक वाचवण्यासाठी, गुंड वाचवायला. नक्कीच आपल्यासोबत स्वतः धनंजय देशमुख आहेत. दादा, सरकार कुठंतरी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? कारण सर्वांची मागणी आहे की धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्यात यावं किंवा मुख्य आरोपी तोच आहे असं पण मागणी होत आहे. मी CDRची मागणी केली आहे लेखी. त्या CDRमध्ये स्पष्ट आहे की याच्यामध्ये कोण सहआरोपी होऊ शकतं आहे आणि सहआरोपी कोण आहे. त्याच्यामुळं
ते CDR मला लवकरच मिळणार आहेत आणि ते मिळाल्यावर नंतर मी ते पब्लिश करणार आहे. आणि हे देखील मी मागणी केलेली आहे की हे मुख्य आरोपी जे आहेत आत्ता जे काही जेलमध्ये आहेत त्यांना हे खून करण्याच्या अगोदर, खून केल्याच्या नंतर आणि हे सगळी परिस्थिती होत असताना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे, कोणी फोनपेला पैसे पाठवलेत, कुणी त्यांना फरार करण्यास मदत केली आहे किंवा कोणी हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं आहे, या सगळ्या लोकांची नावं आम्ही सांगितलं की तपासाला कोण कोण घेतलं होतं ते जनतेला कळू द्या. त्याच्यानंतर त्यांचं काय झालं ते लोकांना कळू द्या. आणि विशेषतः पहिल्या 8 दिवसातला जो तपास आहे तो आम्ही मागवलेला आहे. ते आमच्याकडे लवकरच येईल आणि आम्ही ते मागून घेणार आहेत. कारण का तिथं त्या 8 दिवसात पोलीस यंत्रणेकडून कुठलाच तपास झालेला नाही. त्याचं उदाहरण एक असं आहे की हत्या झाल्यानंतर जो त्यांचा प्लॅन होता की संतोष अण्णा देशमुख यांना एका चुकीच्या प्रकरणामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्यावरच परत अत्याचार करायचा, म्हणजे त्यांचा जीव घेतला. जीव घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबावर त्यांना अत्याचार पूर्ण करायचा होता, जेणेकरून सगळा समाज ज्या कुटुंबाला आज आधार देतोय त्या कुटुंबाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं असतं सगळ्या समाजानं की हे कसे लोक होते, असा त्यांचा प्लॅन होता. परंतु या केज पोलीस स्टेशनचे PI जे आहेत, ज्यांनी की आरोपी हे गुन्हा करताना ज्या टावरखाली होते फोनच्या, ते चिंचोली होतं, त्यांनी सांगितलं नाही गावकऱ्यांना, उलटं त्यांनी अपोजिट साईडला जायला सांगितलं, म्हणून हे लोक तिथं पोहोचू शकले नाहीत. आणि त्यानंतर दुसरी चूक अशी केली की संतोष अण्णा देशमुख यांना, माझ्या भावाला, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा एका चुकीच्या सापळ्यामध्ये टाकण्यासाठी हे घेऊन जात होते. त्या महिलेची यांनी कुठंही चौकशी केली नाही. आज मी काल जे कळंबचे आमदार आहेत कैलास पाटील, त्यांना फोन केलेला की मला थोडं ह्या संदर्भात थोडी माहिती द्या. त्यांनी मला थोडी माहिती दिली. तर त्याच्यात माहिती अशी आहे की ह्याच्यातला जो आरोपी आहे तो तिथल्या एका घुलेच्या ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर आहे, टाकळीच्या, म्हणजे कनेक्शन आहे. तर हे कनेक्शन केज पोलिसनं आत्तापर्यंत समोर आणायला पाहिजे होतं, पण तसं आणलेलं कुठं दिसत नाही. त्यांनी त्याचं चौकशीच केली नाही. त्या उलट दुखावर मीठ चोळण्यासाठी त्यांनी होळीच्या दिवशी जे काय चुकीचे कामं करायचे ते केले असतील आणि जो रंग खेळला त्याच्यात त्यांना असं वाटायला पाहिजे होतं कमीत कमी की झालेली घटना कुठंतरी आपल्याकडं त्याचा रोख आहे, आपण चुकलेलो आहेत, आपण तपास पूर्ण केला नाही, कमीत कमी ही गोष्ट कशी करावी. जर माझ्या भावाची हत्या केली ज्या लोकांनी, त्यांनी इतक्या चुकीच्या पद्धतीनं माझ्या भावाला संपवलं, त्याची एक तरी वेदना त्यांच्या मनात जर आली असती तरी देखील ते होळीचा रंग खेळताना किंवा होळी करताना त्यांना थोडी तरी माणुसकी असती तर ते थांबले असते तिथं. परंतु अशी कुठलीही गोष्ट त्यांनी केली नाही. ह्या सगळ्या गोष्टीची हे सगळे लोक जे आरोपी आहेत, जे आरोपीला समर्थन करतात, ते लोक ह्याचं सुख उपभोगतात सध्यासुद्धा. ह्यांना कुठंही गांभीर्य नाही. आणि समाजातले जे लोक आहेत, जसं की सुरुवातीच्या दिवसापासून मी वारंवार सांगतोय की जर FIR नोंद करायला अख्ख्या गावाला 20-25 तास बसावं लागतंय, दादा आजारी असताना त्यांना 5-7 तास बसावं लागते, त्यावेळेस FIR होतो आणि तिथून पुढं तपास चालू होतो. म्हणजे तुम्ही यंत्रणेचं सगळं नियोजन बघा कसं असेल की त्या यंत्रणेला न्याय मागायला जर एवढी तकलीफ घ्यावं लागत असते सगळ्या गोष्टीची, माणूस जाऊन आपला, तर ह्या लोकांनी कशा चुकीच्या पद्धतीने हे सगळं केलं आहे. सगळ्या मिटिंगा त्या पक्षाच्या कार्यालयात, सगळे फरार आरोपी त्यांची मिटिंग तिथंच. आणि मग ह्यांना तुम्ही अप्रत्यक्ष अभय देऊन त्यांना तुम्ही परमिशनच दिलं आहे की खून करा, अपहरण करा, गुन्हेगारी करा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असंच सगळा प्रकार आहे. तर हे खूप खेदजनक आहे. परंतु तुम्ही सरकारकडे आता पोलिसांकडे CDRची मागणी करताय. खरं तर हे सरकारचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. सरकार कुठेतरी गंभीर दिसत नाही का आता? गंभीरपणा वाटत नाही त्यांना आता? आम्ही ज्यावेळेस CDRची मागणी केली त्यावेळेस स्पष्ट आहे ह्याच्यात CDR कुणाकुणाचे आहेत. जे आज सगळं सोंग करून बघायलेत की नाटकी जे लोक म्हणायलेत ना की आरोपींना फाशी झाली पाहिजे, प्रॅक्टिकल काहीच नाही. प्रॅक्टिकल करणारे लोक समाजातले आहेत ते वेगळे. ह्यांना फक्त त्यांच्यावरचा शब्द काढायचा आहे की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, पण त्यांचं प्रॅक्टिकल काहीच नाही. त्यांचे CDR आलेले आहेत मध्ये. आम्ही तपास यंत्रणेशी संपर्क केला असता किंवा त्यांना भेटलो असता, त्यांनी सांगितलं की CDRमध्ये यांचे नाव आहेत, परंतु ते पक्का पुरावा नाही. आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी यांनी कसं सहकार्य केलेलं आहे हे आता आम्हालाच परत अजून त्याच्यामध्ये सगळ्या तपासामध्ये जाऊन आम्हाला गांभीर्यानं त्याच्यामध्ये येऊन ह्याच्यामध्ये जे सहआरोपी होणार आहेत त्याची आम्हाला दखल घ्यावं लागेल. नक्कीच हे होते धनंजय देशमुख,
कॅमेरामन अमित आडेसह संजय सुरदे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.